नमस्कार. हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि कुरकुरीत तिखट मिठाच्या पुऱ्या. या पुऱ्या खायला खूपच चविष्ट लागतात आणि डब्यासाठीही उत्तम पर्याय आहे. आषाढ म्हटला की आवर्जून या पुऱ्या बनवल्या जातात. चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी आपण इथे एक वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा जिरं घालते. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेते. 8 ते 10 लसूण पाकळ्या घालून घेऊ. आता झाकण लावून मिक्सरला हे मिश्रण बारीक करून घेऊया. इथे आपले वाटण तयार आहे. आता हे बाजूला ठेवून घेऊ. चला तर मग आता पीठ तयार करूया. एका परातीत 2 कप गव्हाचे पीठ घेते. त्यामध्ये 1 कप ज्वारीचे पीठ घालूया. त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घालून घेते. बेसन पीठ घातल्याने पुऱ्या छान खुसखुशीत होतात, त्यामुळे बेसन पीठ नक्की घाला. त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालते. पाव चमचा हळद घालूया. पाव चमचा लाल तिखट घालूया. 1 मोठा चमचा तीळ घालते. तयार केलेला ठेचा घालून घेऊ. 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर इथे मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. आपण पिठाला गरम तेलाचे मोहन देऊन घेणार आहोत. पिठाला तेलाचे मोहन दिल्यामुळे पुरी छान कुरकुरीत होते. सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. पीठ हाताने चोळत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता थोडं थोडं पाणी घालत घट्टसर पीठ मळून घेऊया. पीठ जास्त सैलसर करू नका, नाहीतर पुऱ्या तेलकट होतात. घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. इथे मी घट्टसर असा गोळा बनवून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आता हे पीठ 15 मिनिटासाठी झाकून ठेवू. त्यामुळे गोळा छान असा मऊ होईल. 15 मिनिट झालेली आहेत. आता आपण याच्या पुऱ्या बनवायला घेऊयात. जेवढ्या आकाराच्या तुम्हाला पुऱ्या पाहिजे त्यानुसार याचे गोळे बनवून घेऊ, म्हणजे पटकन पुऱ्या लाटून तळून घेता येतात. गोळे तयार करून झालेले आहेत, तर लाटून घेऊयात. लाटताना पुऱ्या एक समान लाटायच्या आहेत. जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायच्या नाहीये. मध्यम अशा लाटून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही पुरी एकदम पातळ लाटली तर ती तळल्यानंतर कडक बनते आणि जाड ठेवली तर आतून चांगली तळली जात नाही. इथे आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता पुऱ्या तळायला घेऊयात. कढईमध्ये चांगलं कडकडीत तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये एक एक करून पुरी तळून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने बदामी रंग येईपर्यंत पुरी तळून घेणार आहोत. झाऱ्याने दाबत पुरी तळून घेऊया. त्यामुळे पुऱ्या चांगल्या फुगतात. दोघं बाजूंनी पुरी पलटवत तळून घेऊया. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे. इथे आपल्या पुऱ्या तळून तयार आहेत. या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. तसेच मुलांना डब्यालाही देता येतील. एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत. बिलकुल ऑइली नाही आहेत. अगदी खमंग तयार होतात आणि चवीलाही छान लागतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.